हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवकते. तर आता बघा काय झालं आहे. त्या दिवशी ना मला कॉलवर इतक्या धमक्या दिलेत आणि इतकं काय काय बोललेत ना. तर हे लोक कशी राहते ती बघा. आता मी सांगितलं होतं यांचा काही व्हिडिओ येणार नाही, पण तुमची जशी हरकती असणार तसे व्हिडिओ येणार, हे मी आधी सांगून ठेवते तुम्हाला. तर त्या आता काय झालं, हे लोक तुम्हाला सांगते, घरी 3-3 म्हशी आहेत बरं का, शेळ्या आहेत. ते सगळं घेऊन इथे येतात, एकदम म्हणजे एकदम दारात बरं का. हे सगळं घेऊन येतात आणि आम्ही दूध विकत घेतो, दुसऱ्यांच्याकडून विकत घेतो आणि हे जनावरं आमच्यात आणतात आणि डेअरीला दूध घालतात. हे पण बघा. आणि येऊन एकदम टचला, एकदम दारात बसणार. मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलंच असेल. म्हणजे ह्यांनी धमक्या देऊन 3 ते 4 दिवस सुद्धा झाले नाहीत, तोपर्यंत लगेच आलेत. आता तुम्ही म्हणसाल त्यांचंच आहे. बरं ठीक आहे, ते पण मी सांगते तुम्हाला. त्यांचं जे आहे, त्यांच्या नवऱ्यांचं जे आहे, ते म्हणतात माझं आहे, इथून निघायचं. मग माझ्या नवऱ्याचं पण त्यांचंच का हो? हा पण विचार करा ना. मग मुलींनी जगायचं कसं? माहेरी जाऊन गेल्यावर मग काय म्हणतात, तुझ्या तुझ्या नवऱ्याच्या घरी जा. आणि सासरचे जर म्हणायला लागले, हे पण माझं आहे, तू इथून जा. कुठं जायचं मुलींनी? आणि सगळ्या पोरींना मी हेच सांगते, आपलं जिथं हक्काचं आहे तिथंच थांबायचं. कोणी काही बोललं तरी आपल्या नवऱ्याची साथ तेवढी कधी सोडायची नाही आयुष्यात. कारण का लग्न झालं तुम्ही लगेच काय काय पोरी काय करते, डिवोर्स घेते, त्यांच्याकडून पैसे घेते बरं का. त्या पैशाला किंमत नाही. नवऱ्याच्या घरी ना, नवऱ्यासोबत राहून तुम्ही एक टाइम उपाशी झोपला ना, तरी लोक तुम्हाला काय बोलणार नाहीत. पण ते नवऱ्याला लुटून जे पैसे घेऊन माहेरात राहतात ना, त्यांना एक कवडी मोलाची सुद्धा किंमत नाही राहत. त्यासाठी मी म्हणते पोरींनो, जशी परिस्थिती आहे तशी आपल्या नवऱ्याला साथ द्या, कशी पण असू द्या. कितीही गरीब परिस्थिती असू द्या, ती सुधरवायची आपल्या हातात असते. आपण पण थोडं सांगायचं ना, असं थोडीच कोणी, किंवा आपल्याला पण लय अक्कल आहे अशातला पण भाग नाही. फक्त आपल्याला सांगता येते तेवढं तरी सांगायचं ना, बाबा असं नाही, असं केल्यावर असं होते. किंवा त्यांना पण थोडंफार समजत असेल, मग आपल्याला पण थोडंफार दोघांचं मिळून होतो ना सेटल. का नाही होणार सेटल? कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही. ही माणसं बघायची आणि आपण डोकं चालवायचं. कोण आपल्याशी कसं वागतंय, कोण कामापुरतं कोण गोड बोलतंय, ह्याच्याकडे पण लक्ष द्यायचं असतंय. तर हे लोक असे करते आणि मला आतापर्यंत हे लोक इमोशनल ब्लॅकमेल करत आलेले आहेत. 9 वर्ष. लग्न झाल्यावर 4 वर्षे आम्ही सगळे सोबत होतो. आता 5 वर्ष झाले आम्ही इकडे आहे. तर जेव्हा आम्ही शेड मारला होता, आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो पोरीनं. लगेच काय मी लगेच घर बांधलं लगेच राहिलो असा विषय नाही. पत्र्याच्या शेडमध्ये 2 वर्ष काढलेत मी. आता घर बांधून 2-3 वर्ष होत आली. तर हे पण सांगते तुम्हाला. त्यामुळं आपलं जिथं आहे ना आपण, आणि तुम्ही म्हणचाल इथं मला लय त्रास आहे, दुसरं लग्न करायला गेला तर तिथं तुम्हाला कवडीची पण किंमत भेटणार नाही. जिथं आहे तिथं व्यवस्थित राहावा, त्यांना सुधरवण्याचा प्रयत्न करा. बाईच्या जातीला कसं आहे माहिती आहे का, आणि आईबापाच्यात पण काय माझं काही कमी नव्हतं, ते इथं पुरवते म्हणल्यावर त्यांनी मला तिथे सांभाळलं नसतं का? माझा बाप तर मला काय म्हणलं माहिती आहे का, माझा बाप दारू पितोय, दारुडे आहेत माझे वडील. म्हणजे रोज पित नाहीत बरं का, पण सांगते मी, ड्रिंक करतात. पण माझ्या बापानं मला सांगितलं होतं, जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुला कामाला जायला कुठंच लागणार नाही, कुठं सुद्धा तुला कामाला जायची गरज नाही. मी राहू शकले असते ना, पण नाही. आपल्याला जिथं किंमत आहे तिथंच राहायचं. कुणी किती पण त्रास देऊ दे, ते एक ना एक दिवस सॉल्व्ह होत असतं. हे दिवस कायम एकसारखे राहत नसते रे. या पोरी काय 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 करतात माहितीये का, लगेच काय थोडाफार त्रास झाला का लगे माहेरी पळते, मला असं म्हणतात, मला तसं. अरे एवढ्या किरकोळ गोष्टी प्रत्येकाच्या घरी होत असतात, त्याला पण तोंड द्यायचं असतं. चूक काय बरोबर काय,
आपण पण चुकायचं नाही शक्यतो. आणि जर समोरचे जर चुकत असते तर त्यांना सांगून बघायचं, एकदा, दोनदा, 10 वेळा सांगायचं. तरी पण त्यांची मानसिकता ऐकायची नसेल, तर आपल्या मनाचं आपण करायचं. पण नवरा सोडून कुठेही जायचं नाही. नवऱ्याला सोडून कुठेही जायचं नाही. भले त्यांची परिस्थिती चांगली असू दे किंवा गरीब असू दे. मी परत परत तेच सांगते. तर हे लोक मला पहिल्यापासून असंच ब्लॅकमेल करत आले. माझ्यासोबत खेळ खेळायचे बरं का. आणि नंतर म्हणजे असं यायचे बरं का, काहीतरी जनावर वगैरे घेऊन येणार, इमोशनल दारात येऊन बसणार. मग आपल्याला वाईट वाटतं ना, बाबा असू दे, बोलले असतील, मोठे माणसं आहेत. कोण नाही बोलत, आपले आई-बाबा आपल्याला बोलत नाहीत. म्हणून आपण लगेच समजून घेतो. मी तर घेतलंय. आपण लगेच समजून घेतो आणि मी लगेच म्हणते आरुषला जा. म्हणजे मी नाही बोलत बरं का, मी पोराला तरी पाठवते, जा बाबा पाणी तरी देऊन ये जा कमीत कमी. आणि हे त्यांनी पण सांगावं, जे आलते ना त्यांनी पण सांगावं. आणि हे काय करायचे माहितीये का, पहिला माझ्यासोबत भांडायचे. इथं आलं तरी तर काहीतरी खोड करून जायचे, नाहीतर आम्ही तिकडे गेल्यावर तर काहीतरी खोड करायचे. तर मग मला राग यायचा, मी म्हणायची मी नाही जाणार. तर माझे मिस्टर काय म्हणायचे, मी सगळ्यात मोठा आहे, कोण घरचे बोलले तरी पण मलाच बोलणार आहेत आणि नातेवाईक जरी बोलले तरी मलाच बोलणार आहेत. तुम्ही बायकांच्या भांडणावरनं तुम्ही जायचं राहिला असं तसं. त्यांना तर मी कधी अडवलं नाही, जावा तुमच्या आहेत, तुम्हाला त्यांनी लहानपणापासून सांभाळले, जावा म्हणते मी पण. पण हे पण सांगते, आमच्या पण आईबापांना आम्हाला सांभाळले ना, का थोडी कुठनं सर्च करून घेतले. हां, मग तुम्ही पण समजून घ्यायला नको. ही लोक असे गेम खेळत होते माझ्यासोबत. तिकडं जरी मग मी जायचे तिकडं, मग मिस्टरांनी सांगितलं त्यामुळं असू दे, आपल्यालाच नाव ठेवते ती, जगाला त्यांची चूक दिसत नाही. मग आपल्याला म्हणजे म्हणतील ह्यांना आता मोठे झाले, ह्यांचं सेटल झालं म्हणून यायचे सुद्धा बंद झाले. म्हणून मी पोराला घेऊन जायचे. आरुष पण म्हणायचं मम्मी चल आपण जाऊन येऊ. तिकडच्या घराकडनं तिकडं म्हणजे हे आहेत, म्हणजे काय पोर आहेत खेळायला लहान लहान त्याच्या बरोबरचे. मग तो म्हणायचा चल आपण जाऊन येऊया. तर मग जायचो आम्ही. तर तिथं तर काहीतरी खोड केलेलं असायची. मग माझ्या डोक्यात यायचं, मी तेव्हाच त्यांना कधी बोलली नाही, पण माझ्या डोक्यात तीच राहत होतं. ती समोर दिसली तर ती तसंच राहते. आतापर्यंत माझी तीच सवय. जेव्हाच्या तेव्हा मी बोलत नाही, पण ती माझ्या डोक्यातनं जात नाही लवकर. त्या व्यक्तीला कधी ना कधी मी बोलल्याशिवाय माझ्या डोक्यातनं काय जात नाही. मग असं करायचे. आणि परत काय करायचे माहितीये का, इकडे आल्यावर पण माझ्या समोर मुद्दाम दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी पिऊन जायचं. 2-3 दिवस असं करणार आणि परत इथंच बसणार. मग तरी पण मग मला पण राग यायचा, मी बोलायची नाही, पण आरुषला म्हणायची जा बाबा पाणी तरी देऊन यायचा. तरी असे लोक आहेत. मग भांडण होऊन 3-4 दिवस सुद्धा ह्यांनी जाऊ दिले नाहीत. लगेच ह्यांना तर म्हणजे काय म्हणायचं ते तुम्ही समजा. मग इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर आपल्याला वाईट वाटणार ना, माणूस आहे ना आपण पण. समजू शकतो आपण. मग वाटते मग त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल, जाऊ दे बोलले असतील म्हणून आम्ही शांत बसत होतो आत्तापर्यंत. पण परत ते काय करायचे माहिती आहे का, तेवढी चूक विसरी पडू द्यायची. 15 दिवस ते महिना गेला का अजून यांचं चालू. मग काय करायचं सांगा. म्हणून मी आता एकदाच डोक्यात घेतले, मला कोणच नको. कोण म्हणजे कोण नको. मिस्टरांना पण मी सांगितले, तुम्हाला जायचं असतं तर तुम्ही जाऊ शकता, पण मी काही कुठे जात नाही बाबा. माझी नशा उतरली सगळ्यांनी. काय बोलायचं अशा लोकांना, तुम्हीच सांगा. राग येणार का नाही. एक विषय सांगते, हे आता येतात ना घरी आमच्या, मला राग येतो हे लोक आल्यावर बरं का. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे माझी वास्तुशांती होती ना आमच्या घराची, त्यावेळी ह्या लोकांनी 2-2 रेशन कार्ड असून आम्हाला ना चौरंग मांडतात ना, चौक मांडतात ना, त्याच्यासाठी गहू सुद्धा दिलेले नाहीत. चौक मांडायपुरते सुद्धा गहू दिले नाहीत. मग बघा किती हे, तरी पण आम्ही म्हणतोय जाऊ दे. विचार करा मग किती किती, अरे कुठपर्यंत ऐकून घ्यायचं तुमचं. म्हणून आता तुम्ही आला ना, खरंच मला राग येतो. हा व्हिडिओ तुम्ही बघा, वाटल्यास काही पण मला शिव्या द्या वाटल्यास चालतंय, पण माझ्या जागी तुम्हाला ठेवून बघा, मग कसं वाटतंय बघा तुम्हाला.
असंच एखाद्याला राग येत नसतो रे. छोट्या मोठ्या गोष्टी असत्या तर मग मी म्हणलं असतं जाऊ दे. पण हे प्रत्येक वेळी एक चूक झाली, थोडे विसरी पडणार, दुसरी करणार, परत तिसरी करणार, परत चौथी करणार. 9 वर्ष एवढंच ऐकत आली मी. म्हणजे त्यांच्या मनानं. ते त्यांना वाटलं ना हसत-हसत येणार मग बोलायला. मग मला वाटायचं जाऊ दे ते आता परत नाही ते चुकी करणार. म्हणून मी पण बोलायचे असू दे आता जे झालेलं गेलं त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली असेल म्हणून आले असतील. म्हणून मी शांत बसते. त्यांनी कधी पण सांगावं मी काय बोलले म्हणून. तरी पण तसलंच तुमचं. म्हणजे चूक करणारा थकना झालाय, पण माफ करणारा थकला आता. मग आता ते तुम्ही ठरवा बाबा तुम्ही कसं राहायचं. माझ्या तर डोक्यात घुसला तुम्ही लय. जात नाही माझ्या डोक्यातनं लवकर. खरं सांगते मी. आपल्याला नाही असलं काही सहन होत कधी. पण थोडे दिवस तरी दम काढायचं होतं ना. 8-15 दिवस, महिनाभर तर थांबा ना. लगेच मी नाही माफ करणार कुणाला. खरं सांगते मी. माझ्या डोक्यात घुसलेले माझं डोकं तरी शांत होऊ देस ना. तुम्ही दिसल्यावर अजून डबल माझं डोकं हालायला लागलं. हं? लांब राहावा ना थोडे दिवस तरी. आणि कॉलवर मोठं मोठं बोलणार कोण होतं त्यांनी पण सांगायचं जरा घरात, जरा शांत बसा म्हणून. लय मोठ्या मोठ्या बाता करत होता ना, मग सांगायचं घरात पण. आम्हाला धमकी द्यायचं ना, आमच्या डोक्यावर येऊन मिरं वाटायचं. असलं काही चालणार नाही, मी आधीच सांगते. कारण का माझं एकदा डोकं सटकलं ना, मग समोर कोण आहे मला काही समजत नाही बरं का. खरं सांगते मी. भलं तिथं मरायचं का होईना, पण आपली चूक नाही ना, मी घाबरत नाही कुणाला. तुम्ही पण जरा शिस्तीत राहा. थोडा विचार करा आपण कोणाशी कसं वागलो आणि आपण तिथं अजून फिरून जातोय म्हणल्यावर थोडीशी हाय का तुम्हाला आता. लय बाता करत होता ना, इज्जत चालली सगळ्यांची, मग तसं राहावा ना. अरे कमीत कमी 15 दिवस, महिना तरी थांबायचं होतं. 3 दिवसाच्या आत. हा, आपल्याला नाही पटलं हे तुमचं. थोडे दिवस तरी थांबायचं असतं. माणसाचा राग तर तेवढा थोडा शांत होईपर्यंत थांबायचं असते. तरी पण आम्ही काय बोलत नव्हतो. आता किती दिवस झालं जनावर इकडे येतात, सगळे जेवढे आहेत तेवढे इथं दिवसभर राखायला असते. आता आम्ही बोलत नाही. तरी पण आम्ही काय बोलत नाही. जाऊ दे, दुसऱ्याची खाऊन जाण्यापेक्षा खाऊ दे आपलेच. पण परत धमकी दिल्यावर पण तुम्ही फिरून येता म्हणल्यावर म्हणजे आमच्या बोलण्याला काही अर्थच नाही राहिला. मला तर वाटायला लागले, एवढं कोण करू शकतं. एखादं ना एवढं बोलून ना म्हणलं असतं तोंड सुद्धा बघायला नको किंवा दाखवायला नको, पण तुम्ही फिरून तिथंच येता अजून. एवढं चांगलं नसतं. ती चांगलं नसते. तुम्ही जेवढं हे करणार ना तेवढं जास्त माझ्या डोक्यात जाणार. जोपर्यंत माझा राग आहे तोपर्यंत तुम्ही, अजून पण सांगते मी, तोपर्यंत तरी तुम्ही खरंच तोंड दावायला पण येऊ नका आणि आमचं बघायला पण येऊ नका. एवढी मी वैतागून गेले सगळ्याला. आणि असले परत चालणार नाही, आधीच सांगून ठेवते मी. सुधारायचं असतं थोडं तरी. एवढं बोलून पण, एवढं सगळं टाकून पण फिरून फिरून अजून इथंच. परत अजून मला कॉल करतील, तुझ्या बापाचं आहे का इथं. अरे बापाचं नाही, माझ्या नवऱ्याचं तर आहे ना. तुमच्या नवऱ्याचं पण तुमचं आणि माझ्या नवऱ्याचं पण तुमचंच. मग माझं कुठं आहे मला दाखवा, तिकडं मी जाईन. पण माझ्या डोक्यात काय घुसायचा प्रयत्न करू नका, कारण का मी काय एवढ्यात माफ करणारी नाही कुणाला. तुमच्या गोष्टी आठवल्या ना, झोप सुद्धा येत नाही मला. कारण का मला जेव्हाचे तेव्हा पण व्हिडिओ बनवायचं होत नाही. माझं बाळ कधी उठतंय, कधी झोपलेलं असते, कधी मी व्हिडिओ बनवत असताना पण आवाजानं कधी कधी उठतंय. त्यामुळं मी काय जास्त व्हिडिओ बनवायच्या भानगडीत पडत नाही. आणि इंस्टाचं कसं असते, 14-15 सेकंदाचं व्हिडिओ असते, त्यामुळे ते पटापट होऊन जातं.
पण ह्याला वेळ लागतो, कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी बनवायला लागतं व्हिडिओ हा. कधी माझं तर जास्त नाही, 10-15 मिनिटातच मी हे करते, पण तरी पण वेळ लागतो ह्याच्यासाठी. मग काय करायचं बघा. मला ज्यांनी धमकी दिली त्यांनी पण सांगायचं घरात. हेच मला सांगायचं, बाकी काही नाही. एवढ्या तेवढ्यावरनं मला भांडायची सवय नाही कुणाला. पण जोपर्यंत माझं डोकं शांत होत नाही तोपर्यंत तरी लांब थांबा आमच्यापासून, एवढंच म्हणायचंय मला. परत म्हणून नका प्रत्येक गोष्ट व्हिडिओवर टाकते. मग तसं राहावं ना. तुम्ही समोर आल्यावर बोलू देता का आम्हाला? बोलू देत नाहीत मला कोण. हे सगळे एका साईड नव्हते, मग एवढ्या सगळ्यांना मी एकटी काय तोंड देणार? आणि माझ्या नवऱ्याला पण म्हणते, तू बायकोचा ऐकतोय, तो असा करतोय, तो तसा करतोय. आणि मग नवऱ्याचा आणि माझा दोघांचा स्टँड मी घेते, तर ह्या लोकांना मग टोचतंय. बोलाय नको का? आतापर्यंत पण काय वाट लावायची तेवढी लावली, आणि परत अजून येते इमोशनल ब्लॅकमेल करायला मला. करू नका ना मग. आणि माझं मन तेवढंच हळवं आहे बरं का. मी पण लय पागल आहे. कारण का लगी कोण असं इमोशनल झाल्यावर मला लगे वाईट वाटतं, मी लगे माफ करून टाकते, जाऊ दे म्हणून. पण काही लोकांपासून खरंच सावध राहायला पाहिजे. हे असे काय काय असतात ना, त्यांच्यापासून खरंच सावध. जिंदगीत कधी त्यांच्या नादाला लागायचं नाही, जिंदगीत कधी त्यांना भाव द्यायचं नाही. मला तर असं वाटतंय. सगळ्यापासून लांबच राहायचं. काय उपयोग नाही तसल्या लोकांचा. आरत बुबडी घर बुडवी, काहीच उपयोग नाही त्यांचा. दुसरं करतंय त्याला पण करू देत नाहीत, आणि डोकं पण खातेत. मग करायचं काय? थोडे दिवस तरी लांब राहायचं ना. मग मला लय राग येतोय, टेन्शन येतं मला. मग यांना फरकच कसा पडत नाही. लय मोठ्या मोठ्या बाता करत होते कॉलवर. मग तसं राहावा ना, बोलताय जसं तसं राहावा ना. मग काय जरूरत नाही. मग आम्ही बोलल्यावर तोंड दिसते तुम्हाला, मग काय करायचं दुसऱ्या माणसाने? ते सगळं मला समजलंय. तुम्ही ना कुठल्या पातळीपर्यंत जाताय ना, मला सगळं समजलंय. लक्षात घ्या थोडं. ह्याच्यापेक्षा जास्त बोलायला नको. नाही अजून तुम्हाला झोंबल तर ठीक आहे, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय काय बघूया, अजून काय रिप्लाय येतोय का, काय काही सुधारते हे मला बघायचं आहे. पण मला तर वाटतं ह्या लोकांनी थोडा दिवस तरी लांब राहावं, डोकं माझं जरा शांत होईपर्यंत. नाहीतर अजून काहीतरी वाढणार, 100% वाढणार आहे. मला हे पण माहिती, कारण का मी सांगून सांगून थकले ह्या लोकांना की तुम्ही कांड केलेली आठवा आणि मग माझ्यासोबत भांडायला किंवा धमक्या द्यायला या. किंवा ते पण गेलं, आता ते पण तुम्ही सांगितलं सांगू नको, तर नाही सांगत. तुमची इज्जत घालवत नाही. पण आता तरी थोडा दिवस तरी व्यवस्थित राहावा, एवढंच म्हणायचं मला, बाकी काही नाही. आमचं आम्ही व्यवस्थित राहतोय, राहू द्या. आम्हाला डिस्टर्ब करू नका आमची लाईफ. आम्ही तुम्हाला काय डिस्टर्ब करतो का? मग तुम्ही करू नका. शिस्तीत राहावा जिकडं आहे तिकडं, आणि आम्हाला पण राहू द्या, एवढंच सांगायचं होतं. मग अजून लय काय काय निघणार बघा. बोलत बोलत जर मी बोलून गेली ना, परत मला म्हणू नका की तू असं बोलली. परत धमक्या द्या मला धमक्या. मर्डर करा माझा, मला काय फरक पडत नाही. मग माझं डोकं खायला यायचं नाही. ती लय दिवस झालं, 9 वर्ष झाली मी ह्यांचं ब्लॅकमेल, इमोशनल ब्लॅकमेलच बघत बसली. बाहेरचं कोणतरी आलं का तेवढंच गोड बोलायचं, काय गरज पडली का तेवढंच गोड बोलायचं. मग तुम्ही बोलूच नका ना रे, तुमचा काय फायदा मला तसा? पण काय कामाची काय तुम्ही माझ्या? तुम्हाला गरज पडेल तेव्हा चांगलं बोलायला येणार, काय संबंध काय? लांब राहायचं आमच्यापासून, लांब.
मी असं म्हणत नाही तुमचा भाव आहे तुम्ही बोलवा, तुम्ही या जावा, मी तुमच्या भावांना वगैरे काय बोलणार नाही, पण तुम्ही आमच्या भोवती डोकं खायला येऊ नका, सरळ सरळ सांगते. तर ठीक आहे फ्रेंड्स, बघूया काय काय होते अजून. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. ओके, थँक्यू.